वळता पुढच्या रिपोर्टकडे। मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रपती भवनात एक अनपेक्षित अशी घटना घडली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली। शपथविधी सुरू असताना मागच्या बाजूने बिबट्यासारखा प्राणी जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नेमका हा प्राणी कोणता आहे आणि तो कसा आला याचं हे व्हायरल सत्य। मोदींच्या शपथविधीत बिबट्याची एंट्री। राष्ट्रपती भवन किती सुरक्षित? तो मंचावर आला असता तर? नऊ जून 2024। स्थळ राष्ट्रपती भवन दिल्ली। वेळ संध्याकाळी 7:23। नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की त्यांच्यासह एनडीएतील एकूण 72 खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक मित्र राष्ट्रांचे प्रमुख, देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, सेलिब्रिटींसह तब्बल 6000 लोक उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमाला एक असाही पाहुणा आला होता ज्याला निमंत्रणच नव्हतं। तो आला याची कुणालाही कल्पना नव्हती। राष्ट्रपती भवनात तो कुठून आला? तो आधीपासूनच इथं होता का? तो मंचावर आला असता तर काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी। तो कोण होता? अवघ्या 12 सेकंदाचा त्याचा व्हिडिओ। या व्हिडिओत तो सराईतासारखा फिरतोय। मंत्री शपथ घेत आहेत हे त्याला माहीत असणारच, तरीही त्यानं धाडस केलं। मात्र तो मंचाकडे फिरकला नाही। कदाचित पकडलं जाण्याची भीती त्याला सतावत असावी, मात्र तो माध्यमांच्या कॅमेऱ्यातूनही सुटला नाही। खासदार दुर्गादास उईके मंत्रिपदाची शपथ घेत असताना हा पाहुणा कॅमेऱ्यात कैद झालाय। बघा, 12 सेकंदांचा हा व्हिडिओ। निमंत्रण नसलेला हा जंगली प्राणी। होय, हाच तो निमंत्रण नसलेला पाहुणा। हा व्हिडिओ फेक नाही याची आम्ही पडताळणी केली आहे। दुर्गादास उईके मंत्रिपदाची शपथ घेत असताना मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून एक जंगली प्राणी चालत जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। हा कोणता प्राणी होता हे अद्याप समजू शकलेलं नाही। हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही। बघा, अगदी ऐटीत हा प्राणी चालतोय, जसं की राष्ट्रपती भवन त्याचं नैसर्गिक अधिवास असावं। राष्ट्रपती भवनात जंगल आहे का आणि त्यामुळे असा जंगली प्राणी फिरकू शकतो का असा सवालही उपस्थित झालाय। राष्ट्रपती भवन नेमकं कसं आहे पाहूया। 373 एकरावर राष्ट्रपती भवनाचा परिसर आहे। इथं 75 एकरांवर झाडाझुडपांचं संवर्धन करण्यात आलंय। तसंच 136 वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। 84 प्रकारच्या प्राण्यांचा इथं अधिवास आहे। त्यामुळे जंगली प्राणी इथं फिरकण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा जंगली प्राणी असेल तर याचा अर्थ शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेत नक्कीच त्रुटी राहिल्या। शपथविधी सोहळा सुरू असताना पाठीमागून जाणारा प्राणी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली जाते। हा प्राणी खरंच बिबट्या असेल आणि सोहळा सुरू असताना तो जर स्टेजच्या समोर आला असता तर त्यानं एखाद्यावरती हल्लाही केला असता। या प्राण्याच्या एंट्रीमुळे राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर मात्र प्रश्न उपस्थित केला जातोय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।